खबर महाराष्ट्र के यवतमाल से है, जहां किसानों की मांग की लगातार अनदेखी करने वाले राज्य सरकार के खिलाफ शिवसेना गुट की ओर से वणी में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के समक्ष शिवाजी चौक में काली दिवस शदोई आंदोलन किया गया। इस दौरान शिव सैनिकों ने चटनी बाकी खाकर अपना विरोध दर्ज कराया और सरकार के खिलाफ जोरदार नाराजगी व्यक्त की। अतिवृष्टि के कारण यवतमाल जिले के बड़ी झरी और मारेगांव तहसील में किसानों की फसलें बर्बाद हो गई। सरकार ने दिवाली से पहले इन किसानों के खाते में मदद राशि करने का आश्वासन दिया था, लेकिन दिवाली बीत जाने के बावजूद भी किसानों के खाते में 1 रुपया तक जमा नहीं हुआ। इस अन्याय के विरोध में शिवसेना ने यह आंदोलन शुरू किया। आंदोलन के दौरान वणी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय देरकर ने सरकार से मांग की है कि सभी किसानों का कर्ज माफ किया जाए और प्रति हेक्टेयर 50,000 रुपए की सहायता राशि दी जाए। उन्होंने कहा कि भाजपा सरकार ने किसानों को झूठे वादे के सहारे फिर से एक बार धोखा दिया है। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करतो आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री तथा आपल्या पक्षाचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना सप्रेम नमस्कार। या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सन्माननीय संजयजी निखाडे, या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख दीपकजी बोकास आणि शरदजी ठाकरे, या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी कातकडे, वणी शहराचे अध्यक्ष विनोदजी डोंगणे, या ठिकाणी उपस्थित वणी तालुका प्रमुख सन्माननीय संतोषजी कुसटकर, या ठिकाणी उपस्थित आपल्या मारेगाव तालुक्याचे तालुका प्रमुख पुरुषोत्तमजी मोठे, या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिक आणि जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, आज ही काळी दिवाळी करायचा आम्हाला काय प्रश्न आला? या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ही काळी दिवाळी साजरी होत आहे। हे साजरी होणं म्हणजे काही चांगली गोष्ट नाही। शेतकऱ्यांना जी अतिवृष्टीमुळे जी नुकसान भरपाई या ठिकाणी सरकारने दिली, ती तटपुंजी असल्यामुळे एकदम खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी या पद्धतीचं नियोजन त्यांनी या महाराष्ट्रात केलं आहे। 18,500 रुपये प्रति हेक्टर आपल्याला शेतकऱ्याला अनुदान देतो म्हणून सांगितलं आणि आपल्या या शेतकऱ्यांच्या खात्यात पाहतो म्हटलं तर 8,000पेक्षा कमी, 7,000 कोणाला 6,000 अशी तुटपुंजी मदत या सरकारने दिली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 3 हेक्टरापर्यंत आम्ही अनुदान देऊ आणि त्यानंतर 8 दिवसानं पुन्हा जी आर बदलते, नाही आम्ही 3 हेक्टरपर्यंत देऊ शकत नाही, आम्ही 2 हेक्टर देऊ। अशा पद्धतीची भूलथापा देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज ही काळी दिवाळी आणि शिदोरी चटणी भाकर खाऊन हे शिवसैनिक आणि आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून बघतो, गेल्या 14 मध्ये ही सरकार या ठिकाणी आली, त्यावेळेस इतक्या भूलथापा दिल्या की आपल्या या सरकारने आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। या सरकारला धडा शिकवण्याच्या दृष्टिकोनातून ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक ते रस्त्यावर उतरले आहे। ते आजच नाही, तर याच्या अगोदर सुद्धा जे आंदोलनं झाले ते आंदोलनं फक्त शेतकऱ्यांसाठी होते। आज या ठिकाणी कोणीही खुश नाही, शेतकरी खुश नाही, व्यापारी खुश नाही, नोकरदार खुश नाही, तर हे सरकार का खुश आहे? हे कोणत्या पद्धतीनं चाललं आहे याचा जबाब आपण याला विचारला पाहिजे। आज या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याच मालाला भाव नाही। आज मंडीमध्ये गेल्यानंतर सोयाबीनला 2,000-1,800 रुपयापर्यंत भाव मिळत आहे आणि कापसाला 6,500-6,500च्या वरती भाव मिळत आहे। आणि हे सरकार अजून झोपी गेलेलं आहे। दिवाळी अशी कशी साजरी करणार? माझा शेतकरी असो का, माझा शेतकऱ्याच्या भरोशावरच व्यापारी चालते आणि शेतकरी सुद्धा नाखुश राहिला तर हे व्यापार किंवा हे बाकीचे जो उद्योगधंदे कसे चालणार? याच्यावर लक्ष हे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलं पाहिजे। परंतु हे सरकार नेतही सरकार आहे आणि या सरकारने आजपर्यंत कोणालाही स्वतःची पोळी भाज्यासाठी सगळे कामं केले आहे। निवडणुकीचं आश्वासनं दिले की आपल्या शेतकऱ्याला कर्जमाफ मुक्त करू, आज वर्ष उलटून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही। त्यावेळेस निवडणूक असताना निवडणुकीत माझ्या आई बहिणींना
लाडकी बहीण म्हणून संबोधून सर्व सकट सगळ्यांना पैसे दिले. 1500 रुपये सर्वांच्या खात्यात टाकले आणि आज त्यांच्या खात्यातून पैसे कमी करून आले. तुझ्या घरी टीव्ही आहे, तुझ्या घरी मोटरसायकल आहे, तुझ्या घरी सिलेंडर आहे असे म्हणून सगळ्या माझ्या बहिणींना या ठिकाणी त्यातून कपात करण्यात आली आहे. आपल्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 35,000 महिला भगिनी आमच्या कमी झाल्या आहे. यासुद्धा आंदोलन करणार आहे. कारण तुम्ही फक्त आश्वासन निवडणुकीपुरतं देता आणि नंतर ते काढून घेता. ही धोरणात्मक बाब ही चुकीची आहे. याला आम्ही सर्व शिवसैनिक आणि या वनी विधानसभेतील सर्व नागरिक या ठिकाणी त्याला निषेध करतो. आज ही काळी दिवाळी आम्ही या ठिकाणी शिदोरी खाऊन या ठिकाणी साजरी करणार आहोत. माहीत आहे आम्हाला आमचा शेतकरी हा कोणत्या अवस्थेत आहे. आज त्याच्या खात्यात पैसे टाकतो म्हणून दिवाळीच्या अगोदर सर्व कास्तकारांच्या खात्यात पैसे टाकतो म्हणून सांगितलं, परंतु आज एकही रुपया त्यांच्या खात्यात पडला नाही. तर ती दिवाळी कशी साजरी करणार. इकडे शेतमालाला भाव नाही आणि इकडे सरकारसुद्धा नाराज, सरकारसुद्धा काही देऊन राहिलं नाही. अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. असे आंदोलन किती करू. आज आमचे 13 लोक आमच्या आतमध्ये गेले, 4 दिवस जेलमध्ये राहिले, तरी सुद्धा आज धमक्याने येते या ठिकाणी उभे आहे. कोणाची ताकद नाही की आमच्या या शिवसेनेला आवडून दाखवणार. आमची शिवसेनेक सज्ज आहे. कोणतीही परिस्थिती आम्ही शेतकरी आणि आपल्या वनी विभागातील सर्व बांधवासोबत आम्ही या ठिकाणी आहोत. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. आणि आज या ठिकाणी आम्ही काळी दिवाळी आज या ठिकाणी साजरी करत आहोत. सर्वांना माझ्या बंधूंना जी बसले आहे त्यांनी चटणी भाकर खाऊन आज आपल्या शेतकऱ्यांच्या प्रती भावना व्यक्त करून आणि सरकारचा निषेध करून आज ही आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहोत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ 50,000.